आता उन्हाळ्यात जेवढा शरीराला त्रास होतो का नाही तितकं सुख सुद्धा हे ऊन देते बरं का आपल्याला. आता तुम्ही म्हणाल हे सुख कशाचं उन्हाळ्यात, तर बघा हे आंबा आणि कैरी जे आहे ते फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच मिळते बरं काय मंडळी. त्यामुळे हे खाण्याचं सुख जे आहे ते फक्त आपण उन्हाळ्यामध्येच घेऊ शकतो. नाही म्हणलं तरी आहेच उन्हाळ्याचा फायदा. तर इथं कैरी चिरून घेतली, एक कांदा चिरून घेतला, थोडंसं खोबरं घातलं, हे सगळं चिरलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. कोथिंबीर, जिरे, लसूण आणि यामध्ये मिरची घालून, साखर आणि मीठ घालून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटून घेतलं. मस्त अशी भन्नाट चटणी तयार करून घेतली. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटकदार काहीतरी खायचं असतं, त्या भाज्या खाऊ वाटत नाहीत, कंटाळा येतो. तर ही चटकदार चटणी तयार करून घेतली. त्यासाठी इथं तडका पण तयार केलेला आहे. तेल गरम केलं आहे बघा मंडळी कढईमध्ये, थोडंसं जिरे मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता, हळद आणि कोथिंबीर घालून सगळी फोडणी या चटणीमध्ये घातली. आता चटणीला बघा किती चटकदार असा कलर आलेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी का नाही आवडली आहे मंडळी तर लगेच चॅनेलला